तेव्हा पूर्ण अभ्यास केल्यावर समजलं सुप्रीम कोर्टात बरेच फेरीवाले असे बरीच संघटना गेले 40-50 वर्ष लढली. त्याच्यानंतर आपल्या भारताचं संविधान जो 19 म्हणतो ग की व्यवसाय करणं हा सामान्य माणसाचा अधिकार है, अपने परिवार का रोजी रोटी चलाना ये उसका अधिकार है. उसके अंतर्गत ये कानून बना. अब ये कानून बना म्हणजे समस्या झाली, रस्त्यावर गाडी जाणार, रस्त्यावर लोक चालणार, मग हा फेरीवाला धंदा कुठे करणार आणि कसा करणार. त्यासाठी हा कायदा झाला आणि या कायद्याची अंमलबजावणी स्थानिक तिकडची पालिका, नगरपालिका, बीएमसी कोणी त्यांनी करायला पाहिजे. मी सतत नेहमी आवडतो, तुम्ही बोलता झालं नाहीये, तुम्ही एक पाऊल तरी पुढे घ्या. फक्त तुम्ही नावासाठी सर्वे केलं, 2014 सर्वे केला, सर्वे मध्ये फक्त 100 रुपयाची पावती तुमचे खिशे भरून घेतले. आज सामान्य नागरिकाला त्याला अभ्यास नाहीये, त्याला कधी त्रास असतो. एखादं असेल तो फेरीवाला नियमाला मोडून व्यवसाय करत असेल, मी नाकारत नाही, पण जर कोण न्याय मोडतोय तो ही पण चुकी तुमचीच आहे. जर तुम्ही पट्टे मारून दिले असते, जर तुम्ही ओळखपत्र दिले असते तर हा त्रास झाला नसता. तुम्ही कायदा अंमलात आणत नाही आणि लोकांना आपसात भांडण लावून देता. सामान्य माणूस फेसबुकवर, ट्विटरवर फोटो काढून घेतो आणि कारवाई जो नियमाप्रमाणे बसतो त्याच्यावर होतो. आणि समजा एखादा व्यक्ती, आज समजा माझे इथे किती ताई बंधू बसले जे 150 मीटरचा आत आहे. पहिले जसे मॅडम बोलले की पहिले असं नव्हता, कोणी कुठेही व्यवसाय करायचं हे राजा महाराजाच्या टाइम पासून व्यवसाय लागतोय. नंतर कायदा झाला, लोकांना म्हणजे सवलती भेटायला पाहिजे, सगळं काही व्यवस्थित व्हायला पाहिजे. व्यवस्थित कोण करणार कोण? ही सरकार, ही पालिका, महानगरपालिका हे काम करत नाही. त्या कायद्यात भाऊ तुम्हाला सांगतो तो क्लिअरली लिहिलंय, इतकं क्लिअरली लिहिलंय आणि तो कायदा संसदेने पास केलाय, राष्ट्रपतीचा सिग्नेचर आहे. कलम 3 म्हणतो, कलम 3 म्हणतो जोपर्यंत जो फेरीवाला जिथे व्यवसाय करतोय त्याचा सर्वेक्षण जोपर्यंत होत नाही यथास्थिती त्याला तिकडची स्थानिक प्रशासन म्हणजे त्यात पोलीसही आले, त्यात आपले हे पालिका, महानगरपालिका या ते त्यांना हटवू शकत नाही. पहिले त्यांचा पुनर्वसन करा, पण पुनर्वसन होत नाहीये. हायकोर्टाच्या ऑर्डर प्रमाणे लोकांना त्रास आहे, लोकांना त्रास आहे. आणि लोकांमध्ये आम्ही पण आलो ना, आम्ही सरकार निवडून देतो, आम्ही पण या भारताचे नागरिक आहोत. तुम्ही आम्हाला एक साधी सर्टिफिकेट आयडेंटिटी देत नाही. 150 मीटरच्या आतही आता हे लोक किती वर्षापासून मागण्या करतात, आम्हाला जागा द्या. म्हणजे तुम्ही आम्हाला व्यवस्था करून देणार नाही, तुम्ही सगळं कायदा सुव्यवस्था व्यवस्थित करणार नाही आणि सगळे काही चुका आमच्यावरच बोलणार. म्हणजे आम्ही सामान्य माणूस जगायचे की मरायचे हेच सांगा. मी तर नेहमी बोलून दमलो, काही पर्याय राहिला नाहीये. पण आता बघूया पुढे काय लढाई होतो. बसले उपस्थित पत्रकार महोदय, आपण सर्वांना हात जोडून विनंती आहे की फक्त कायद्यात जे काय आहे तेच विषय मांडलं ते एक दिवस सगळ्यांना व्यवस्थित होईल. कारण कायद्याने ही जबाबदारी पालिका, महानगरपालिकाला दिली आहे. त्यांनी जागा निवडायची आहे की कोणत्या रस्त्यावर फेरीवाला झोन असणार, कोणत्या रस्त्यावर फेरीवाला झोन नसणार. आणि जिथे फेरीवाला झोन असेल तिथे मोठी गाडी जाणार नाही. आणि लोकांना रस्त्यावर जेव्हा सामान्य माणूस खरेदी करतोय म्हणजे ते त्यांना गरजेचं आहे. एवढी व्यवस्था, कायदा, संविधान हे काय मजा काय का? आज एवढे लोक एवढी जमा होत आहेत आणि 12 वर्ष झाले, 75-77 वर्ष देशाचे आझादीला झाले तरी एक सामान्य माणूस संविधानाचं नाव घेऊन पत्र बयान करून मोर्चा काढून एकही फेरीवाल्याला आयडी सर्टिफिकेट दिलेलं नाही. आज आम्हाला आमची ओळख दाखवायची गरज पडली की मी हिंदू आहे की मी मुस्लिम आहे की मी कोण आहे. अरे मी सगळ्यात पहिले या देशाचा नागरिक आहे आणि मी माझं घर चालवण्यासाठी फेरीवाला आहे. फेरीवाला ही जीविका माझी गरजेची आहे, माझा मूलभूत अधिकार आहे. पहिले ते माझे मूलभूत अधिकार मला द्या, हीच माझी मागणी आहे. धन्यवाद.